रामकृष्ण हरे हरि जय 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 रामकृष्ण हरे हरि जय 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 रामकृष्ण हरे राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम तर पाहू शकाल मित्रांनो, पंढरपूर आषाढी वारी 2024 साठी आम्ही निघालेलो आहोत. या ठिकाणी गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी गाडी पेट्रोल पंपावरती थांबलेली आहे. विशाल ट्रॅव्हल्सने आम्ही प्रवास करत आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. पनवेलच्या जवळ पेट्रोल पंपवरती डिझेल भरण्यासाठी गाडी सध्या उभी आहे. बाजूला श्री उत्तेश्वर ट्रॅव्हल्स, कोकणातील हे घाटकोपर या ठिकाणी राहणारे वारकरी मंडळ पंढरपूर आषाढी वारीसाठी चाललेले आहेत. आणि आता डिझेल भरून आम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहोत. समोर आमचे ड्रायव्हर आहेत आणि विशाल ट्रॅव्हल्स AC ट्रॅव्हल्समधून आम्ही हा प्रवास करणार आहोत. आपण पाहू शकताय लाईट वगैरे छान आहे गाडीमध्ये आणि AC ची सुविधा आहे. आणि सर्व वारकरी मंडळ निनायदेवी परिवारातर्फे दरवर्षी आम्ही पंढरपूर वारीसाठी जातो. आपण पाहू शकता हे सर्व आमचे वारकरी मंडळ. सध्या आम्ही भजन करत करत आपण पुढचा प्रवास करणार. मस्तपैकी आता सर्वजण भजन करून झोपी गेलेले आहेत आणि AC मुळे थंड हवा लागत आहे. आणि आपण आता पुढचा पंढरपूरकडे जाण्याचा प्रवास करत आहोत. आपण आता भेटूयात सकाळी. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो, मी शिवप्रेमी आप्पा चोपदार आपल्या सह्याद्रीचा दुर्गवेढा या यूट्यूब चॅनेलमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आम्ही निघालेलो आहे आषाढी वारीसाठी पंढरपूर या ठिकाणी. आषाढी वारी सोहळा 2024 यासाठी पंढरपूरला निघालेलो आहे. आमची विशाल ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही प्रवास करत आहे आणि इथून 10 किलोमीटर पंढरपूर राहिलेल्या पाठीमध्ये पाहू शकाल हा पंढरपूरकडे जाणारा रस्ता. फक्त ढगाळ वातावरण आहे, कुठल्याही स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडत नाही आहे. सुपरफास्ट गाड्या या ठिकाणाहून जात आहेत. पाहू शकाल सुंदर अशा प्रकारे बनवण्यात आलेला हा रस्ता आहे या ठिकाणी. आणि फक्त ढगाळ वातावरण आहे, कुठल्याही प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत नाही आहे. सर्व बाजूला असलेली ऊस शेती. आणि आम्ही या ठिकाणी आता
नाश्त्यासाठी घेऊन आलेले फ्रूट्स वगैरे खाण्यासाठी उतरलेलो आहेत. आपण पाहताय समोरून लालपरी आपली एस टी महाराष्ट्राची लालपरी जात आहे. तर पाहू शकाल मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला आज एकादशीचा उपवास असल्यामुळे या ठिकाणी नाश्त्यामध्ये फ्रूट्स देण्यात येत आहेत. त्यामध्ये पपई आहे, आपण पाहतोय समोर आबासाहेब आहेत, पडाले साहेब आहेत, तसेच काशवद साहेब आहेत, कलिंगड कापून देत आहेत. या ठिकाणी आपणास पपई, कलिंगड तसेच खजूर आणि केळी या ठिकाणी खाण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. आपण पाहता ही सर्व वारकरी बांधव त्याचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, पाहू शकाल सुख म्हणजे काय असतं ते पाहायचं असेल तर असं निसर्गाच्या सानिध्यात घर असावं, घरामध्ये अशी दूध दुभती जनावर असावी. समोर पाहू शकता खिलार गाई आहे आणि या घराच्या समोरच शेळी आहेत. तसेच समोर आपण पाहू शकता गाई म्हैशींचा गोठा आहे, कडबाकुटी यंत्र आहे, समोर भलं मोठे चिंचेचे झाड आहे आणि आज म्हणजे एक गावाकडचं दृश्य आपण पाहतो. एक समृद्ध असं एक परिपूर्ण आणि सुखी जीवन या ठिकाणी आपण म्हणू शकतो, जगू शकतो माणूस. आणि एक निसर्गाच्या सानिध्यात असं म्हणजे एक चांगल्या वातावरणामध्ये राहतात. पाहू शकतो पण या ठिकाणी पाऊस झालेला नाहीये, पण सर्व दूर पसरलेली हिरवीगार क्षेत्र पाहू शकतो. या ठिकाणी पाण्याचा मला वाटते पाण्याची या ठिकाणी उपलब्धता कॅनलच्या मार्फतच केली असणार आहे, कारण या ठिकाणी पावसाचं प्रमाण तर खूपच कमी दिसत आहे, पण शेती मात्र हिरवीगार अशी बहरलेली आहे, फुललेली आहे. हे बघा, आत्ताच आपण कलिंगड, पपई, खारीक, केळी वगैरेचा नाश्ता दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राजगिऱ्याचे लाडूचं पॅकेट, पाण्याची बॉटल तसेच साबुदाण्याचा चिवडा एवढं पुन्हा एकदा खाण्यासाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले हे स्टॉल्स आणि हे वारकरी, हे पायी चालत आलेले वारकरी, तसेच त्यांच्या या गाड्या, आषाढी वारीनिमित्त आलेला हा लाखोंचा भाविकांचा मेळा, वैष्णवांचा मेळा या ठिकाणी या पंढरपूरमध्ये आपण पाहू शकाल. पाहू शकता मित्रांनो, फायनली आम्ही गाडीतून उतरून आता आम्ही ज्या ठिकाणी राहत आहे पद्मावती मंदिर त्या ठिकाणी पोहोचतच आहोत. पंढरपूरमध्ये आमचं आगमन झालेलं आहे. जागा पाहताय पाहू शकाल मित्रांनो, मी आहे सध्या चंद्रभागा नदीमध्ये. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल हे इस्कॉन टेम्पल आहे, श्रीकृष्ण भगवंताचे मंदिर आहे पाहू शकता. आणि या साईडला आपण पाहिली चंद्रभागा नदी आणि सर्व चंद्रभागेतरी आलेले भाविक, पंढरपूर आषाढी वारी करता आलेले भाविक. पाठीमागे आहे पुंडलिक मंदिर आणि आम्ही या ठिकाणी आंघोळीसाठी आलेलो आहोत. आमचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही इथून पुन्हा आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचतो. चंद्रभागे स्नान तुकाना विहीची दान, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देहरी. अशा व्यक्तीप्रमाणे गेली 25 वर्ष मी पंढरपूरची विठुरायाची वारी करतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेतून जमलेला हा गोपाळांचा वारकरी
भाविकांसमोर आता आम्ही आंघोळ चंद्रभागेमध्ये आंघोळ करून आता पुन्हा एकदा आमच्या राहत्या ठिकाणी करत आहोत. खूपच गर्दी होती या ठिकाणी. आम्ही येण्यासाठी या आंघोळीला येण्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर केला. बाकी आमचे काही लोक दुसऱ्या रस्त्याने गेले, त्यांना खूपच आणि आपण आता या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त असलेल्या उपवासासाठी सर्व वारकरी बांधवांना भगर म्हणजेच वरीचा भात आणि सांबर बनवण्याचं काम चालू आहे. कदाले साहेब आणि काशवेद साहेब भगर बनवत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे भूवैकुंठ पंढरी सुशोभीकरण आपण पाहू शकतो. या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये लागणारी सर्व वाद्य आणि केस वगैरे या ठिकाणी सर्व छान असं सुशोभीकरण केलेले लोक या ठिकाणी आवर्जून आठवण जपण्याकरिता सेल्फी सुद्धा काढत आहेत. ड्यूटी वाले पोलीस चला. समोर दिसत आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर आहे. पलीकडच्या साईडला गणपती बाप्पा आहे. हे सर्व प्रसादाचे स्टॉल आहेत आणि हे सर्व वारकरी आपण या ठिकाणी पाहताय. मी सुद्धा या ठिकाणी मिस्टर रुक्मिणीची मूर्ती घेण्यासाठी आलेले. समोर श्रीकृष्ण मंदिर पाहू शकता या ठिकाणी. गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत. आपण जे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तर आज आषाढी एकादशी नंतरचा म्हणजे दुसरा दिवस बार्शीचा दिवस आहे आणि सर्व वारकरी बांधव पुन्हा एकदा आपल्या गावाकडे एकादशीचा उपवास म्हणजे दारस सोडून पुन्हा गावाकडे निघालेले आहेत. आपण पाहू शकतो
माझी तब्येत काही ठीक नसल्यामुळे मी अचानक कालचा रात्रभर प्रवास भजन त्याच्यानंतर नदीमध्ये केलेलं थंड पाण्याने आंघोळ होती, त्यामुळे मला कसं म्हणजे तब्येतच अचानक माझी खराब झाली. थंडी ताप कणकणी वगैरे आलं आणि त्यामुळे मला कुठे बाहेर जाता पण आलं नाही, शूटिंग पण करता आलं नाही. ते काही शकतो मित्रांनो, हे सर्व भाविक आता गावाकडे परत निघालेले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी दाखवतो हे सर्व स्टॉल घोंगडी विक्रेत असतील किंवा या ठिकाणी पंढरपूरच्या रस्त्यावरती आपण पाहू शकाल डिवायडरवरती हे सर्व वारकरी वेशातले इथं बसवण्यात आलेले आहेत. हा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी खव्याचे पेढे आहेत आणि आपण घेतलेले आहेत पेढे. समाधान. जय शिवराय मित्रांनो, आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे आम्ही सर्व गाववाले म्हणा मित्रपरिवार आज आषाढी वारीसाठी या ठिकाणी आलो होतो. आषाढी वारी सोहळा 2024. आपण माझ्या पाठी पाहताय पद्मावती देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आता आम्ही एक छोटासा भेटीचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आरती होणार आहे. त्यानंतर उपवास सोडून मग मुंबईसाठी आपण प्रस्थान करणार आहोत. आपण पाहू शकता हे सर्व सफेद कपडे परिधान केलेले, डोक्यावरती गांधी टोपी घातलेले सर्व वारकरी बांधव. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. कुठेही पाऊस पाहायला मिळत नाही आहे. आणि आता पाहिले सर्व वारकरी एकमेकाला रामकृष्ण हरी बोलून एकमेकाची गळाभेट घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहू शकाल या व्हिडिओच्या माध्यमातून. अतिशय छान अशा प्रकारची वारी ही आषाढी वारी उत्सव सोहळा या ठिकाणी पार पाहावयास मिळाला. माझी स्वतःची आज तब्येतसुद्धा ठीक नाही आहे. कालपासून मला थोडं ताप सर्दी आणि कणकणी म्हणजे विकनेस आलेला आहे. अंगामध्ये शक्तीच राहिलेली नाही. रात्रभर जागरण, दिवसा पण झोप नाही आहे, त्यामुळे खूपच अशक्तपणा आलेला आहे. पण सगळं विठुराया चरणी अर्पण करून आपण देहभान विसरून गेली 25 वर्ष झालं या ठिकाणी वारीसाठी येतोय आणि ह्या वारीचा अनुभव घेतोय. एकमेका काय या दरवर्षी हरी मौली सदा राहिले.